सविताच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मे महिन्याचा दिवस सुरू आहेत. ह्या मे महिन्यामध्ये आपल्याला आंबे पाहायला भेटतात. आंबे असू दे किंवा फणस असू दे, ते आपल्या वर्षातूनच हे फळ पाहायला भेटतात. पण कायमची आठवण ठेवून जातात, कारण की ती तोंडावरती आपली टेस्ट राहते मँगोची, फणसाची. पण आता त्या मँगोपासूनच मी तुम्हाला मस्त मस्त थंड थंड आईस्क्रीम कुल्फी करून दाखवणार आहे. गावची झाडावरचे आंबे असतात ना, ते सुद्धा. पण त्यामध्ये फरक असतो आडीचे आंबे किंवा झाडावरचे आंबे. पण मला झाडावरचे आंबे खायला खूप आवडतात आडीच्या आंब्यापेक्षा. पण आज असे देवगडचे हापूस आंबे आहेत हे, आणि ह्या आंब्यापासूनच मला मस्त कुल्फी करून दाखवणार आहे, आणि घरच्या घरी. आधी आणि सोप्यात सोपी कशी वाटेल अशी रेसिपी तुम्हाला मी करून दाखवणार आहे. तर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आजची रेसिपी पूर्ण बघा. तर काय मनाला समाधान वाटेपर्यंत हे आंबे पण खाल्ले पाहिजे. मी तर जेवण कमी नाही, मँगो जास्त खाते, कारण मला खूप आवडतात. तर आता आपण रेसिपी बनवायला सुरू करूया. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन क्लिक करा आणि रेसिपी पूर्ण बघा. चला माझ्यासोबत मँगो कुल्फी बनवायला. मँगो घेतले 3. आता हे 3 मँगो आपण स्वच्छ करून घेतलेत. आता आपण कट करून त्यातला जो गर आहे मँगोचा, तो आपण काढून घ्यायचा, म्हणजे त्याचा ज्यूस तयार करायचा. आता आपण चमचा घ्यायचा किंवा चाकू असेल ते, किंवा आपण साळीने सुद्धा साईडने काढू शकतो. पण आपण तसं नाही न करता, त्याला वेळ खूप लागेल. आपण कट करून घ्यायचे, आणि जेवढं निघेल ना तेवढं आपण मँगो काढून घ्यायचं. आपण बाउलमध्ये काढून घेऊ मँगो ज्यूस. त्यानंतर आपण त्यात काय काय साहित्य घालणार ते पाहूया. सर्वात आधी आपण फ्रेश क्रीम घालूया. 1 कप घेतला आहे मी फ्रेश क्रीम. त्यानंतर ते घातल्यानंतर मिल्क मेड घालूया. ते सुद्धा मिल्क मेड 1 कप घेतलं आहे. आणि मिल्क पावडर मिल्क पावडर मी अर्धा कप घेतलं, पूर्ण नाही घेतलं. बस आता हे एवढं साहित्य आपण घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं, आणि व्यवस्थित होतं स्पीडने असं फेटून घ्यायचं. जर तुम्ही ग्राइंडर असेल तर तुम्ही त्याच्याने पण करू शकता. आता हे बघा, छान अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलंय. आता पुढे काय करणार ते पाहूया. त्यानंतर आपण ड्रायफ्रूट घालूया, जसं की काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके. आता त्यात घालूया. आणि घालण्याआधी आपण थोडेसे मनुके, काजू, बदाम हे जे फ्रूट आहे, ड्रायफ्रूट, हे थोडीशी बाजूला करून ठेवूया. आपण आईस्क्रीमसाठी ठेवायचं आपल्याला. की गोड कमी आहे तर आपण त्यात साखर सुद्धा घालूया. तरी मी 1 कप साखर घातली आहे यामध्ये. 1 कप साखर बस आहे. आता 1 कप साखर घालून छान सगळं मिक्स करून घेऊ आपण. ग्लास घेतले, हे ग्लास मी कागदाचे वापरले आहेत. जर तुमच्याकडे आईस्क्रीमचे साचे असतील तर तुम्ही त्याचा पण वापर करू शकता. पण एक नवीन काहीतरी आयडिया देण्यासाठी मी तुम्हाला मुद्दाम कागदाच्या ग्लासमध्ये आईस्क्रीम करून दाखवणार, म्हणजे कुल्फी करून दाखवणार, ज्याने आपल्याला विकत आणायची गरज नाही, म्हणजे साचे. आता हे सगळे लाईनीत लावूया. त्यानंतर ड्रायफ्रूट जे उरले होते ते आता आपण आधी घालूया आईस्क्रीम घालण्याआधी. आता हे जेवढे काजू, बदाम, मनुके जे काय आहेत ना, ते आता थोडे थोडे त्या घालायचे. त्यानंतर सेट करून ठेवूया आईस्क्रीम व्यवस्थित. आणि तरी 10 तास पुरे आहे घट्ट होण्यासाठी. पण 2 तासानंतर आपल्याला पाहायचं आहे. आईस्क्रीम घट्ट झालं की जे आपण स्टिक आणले आईस्क्रीमसाठी, ते 2 तासानंतर आपल्याला लावायचे आहे. अशा प्रकारे 6च्या अंदाजाने मी आईस्क्रीम तयार केला आहे. तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर ह्यामध्ये तुम्हाला डबल क्वांटिटी घ्यावी लागेल. जे मी जेवढं साहित्य वापरलं आहे तेवढं तुम्हाला डबल घ्यावे लागते प्रत्येकी. मग मिल्क मेड असू दे किंवा मिल्क पावडर, हे सगळं तुम्हाला डबल घ्यावं लागेल. मग साखरसुद्धा. आणि मँगो किती 3 वापरले तर तुम्हाला 6 घ्यावे लागतील. तरी बघा, अशा प्रकारे अशा स्टिक मागवल्या आहेत मी. तरी 20 रुपयामध्ये 20 स्टिक आलेल्या आहेत. आता आईस्क्रीम पण थोडंसं घट्ट झालं आहे, तर हे स्टिक जर आपण त्यात ठेवलं, उभे केले, तर ते व्यवस्थित सपोर्ट भेटेल. सुरुवातीला का ठेवलं नाही, कारण त्यात सपोर्ट नव्हतं. ते नुकतंच आपण ते घातलं होतं आणि स्मूथ होतं ते आईस्क्रीम, त्यामुळे सपोर्ट भेटलं नसतं. आता सपोर्ट छान भेटेल. आहे बघा, अशा प्रकारे आपण जर ही स्टिक त्यात घातली, छान असं सपोर्ट पण मिळतं आहे. आता सगळ्या आईस्क्रीम आपण लावून घेऊया, व्यवस्थित उभं करून घेऊया स्टिक, आणि परत आपण हे आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवूया. आणि आता आपल्याला 7 तासानंतर पाहायचं आहे आईस्क्रीम. 7 तास किंवा 5 तासानंतर पण तुम्ही पाहू शकता. नंतर किंवा दुसऱ्या दिवशी जरी खायचं असेल किंवा दुसऱ्या दिवशी पाहायचं असेल तुम्ही पाहू शकता, कारण आता पूर्णपणे आपली जी प्रोसेस आहे ती झालेली आहे. तर आता आपण 7 तासानंतर पाहूया आईस्क्रीम झाले की नाही, आणि तेव्हाच आपण मस्त मस्त त्या आईस्क्रीमचा आनंद घेऊया. आता काय करायचं, आपल्याला आईस्क्रीम ग्लासमधून कसं काढायचं, डायरेक्ट काढायचं नाही, तर डायरेक्ट काढायला गेलं तर ते स्टिक आपल्या हातात येईल, आईस्क्रीम नाही येणार. तर हातात ग्लास घ्यायचा आणि हलक्या हाताने असं गोल फिरवायचं 2-3 वेळा, म्हणजे आईस्क्रीम ग्लासमध्ये थोडंसं लूज होणार, आणि व्यवस्थित हलक्या हाताने आईस्क्रीम बाहेर काढायचं. बघा, अशा प्रकारे आईस्क्रीम आपण बाहेर काढलं. बाकीचे जेवढे आईस्क्रीम आहेत ते ह्याच पद्धतीने आपल्याला काढायचे. आता हे झालं बघा, मस्त कलर पण छान आला आईस्क्रीमला, आणि वरून आपण जे ड्रायफ्रूट वापरले होते ते पण मस्त उठून दिसतंय, काजू, बदाम, पिस्ता, मनुके. आणि येलो कलरला ते कलर एकदम कॉम्बिनेशन भारी वाटते, असं एकदम छान वाटतं बघायला.
म्हणजे बाहेर जसे आपण आईस्क्रीम खायला भेटतात तसेच सेम आपण घरच्या घरी आईस्क्रीम बनवले आणि तसेच सेम टू सेम तसेच दिसत आहेत आणि छान असं मस्त आठवेल असं जुगाड केलं. घरी तर होतेच कागदाची ग्लास पाण्याची, त्या पाण्याच्या ग्लासांचा वापर मस्त केला आणि पुरेपूर त्याचा वापर झालेला आहे. मँगो कुल्फी म्हणून तयार झाली आहे. तर कशी वाटली आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आजची रेसिपी आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आजची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि हो, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.